नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच चमचमीत आणि कुरकुरीत अशी रेसिपी बनवणार आहोत। तर यासाठी सगळ्यात आधी मी वाटण तयार करून घेते। इथे मी 5 ते 6 पाकळ्या लसूण घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, यानंतर थोडंसं आलं घेतलंय आणि अर्धा चमचा जिरं घेतलंय। तर हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालता हे मी वाटण तयार करून घेतलंय, असं जाडसर वाटून घेतलंय। हे वाटण आता बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया। तर इथे मी एक कोबी घेतलाय, वजनाने हा कोबी पाव किलो आहे। हा कोबी आता किसून घ्यायचा आहे। तर इथे किसणीने मी हा कोबी सगळा किसून घेतला। आता किसलेला कोबी आपल्याला वाटीने मोजून घ्यायचा आहे। तर हा किसलेला कोबी 2 वाट्या इथे भरलाय। हा मी मोजून घेतला, यामुळे आपल्याला पुढे बेसनसुद्धा या वाटीनेच मोजून यामध्ये घालता येईल। परातीमध्ये हा कोबी काढून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण यामध्ये पुढचं साहित्य घालूया। इथे आता मी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालते। अर्धी वाटी कोथिंबीर यामध्ये मी घातली आहे। कोथिंबीरीमुळे कोबीचा उग्रपणा थोडासा कमी व्हायला मदत होईल। यानंतर यामध्ये वाटण घालायचं आहे, जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते सगळं यामध्ये घातलं। आता यामध्ये 2 चमचे सफेद तीळ घालायचे। यानंतर इथे अर्धा चमचा धनेजिरे पूड घातले। चिमूटभर यामध्ये मी हिंग घातलाय आणि चवीप्रमाणे इथे मीठ घालायचे। आता इथे ज्या वाटीने आपण कोबी मोजला होता त्याच वाटीने 1 वाटी बेसन घेतलंय। तर हे सगळं 1 वाटी बेसन यामध्ये घालायचे। हे मिक्स करून घेऊया। तर कोबीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे हे मळताना आपल्याला यामध्ये अजिबात आता पाणी घालायचं नाही आहे। कोबीच्या पाण्यामध्येच आपल्याला हे बेसन भिजवून घ्यायचं आहे। यामध्ये आता मी चिमूटभर बेकिंग सोडा घालते आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालते। तांदळाच्या पिठामुळे रेसिपी छान कुरकुरीत होईल। आता मी आणखी 1 वाटी बेसन घेतलंय, यातलं अर्ध यामध्ये घालायचे सुरुवातीला आणि लागलं तर आणखी घालूया। बेसन घातल्यानंतर हे असं मळून घ्यायचं आहे। अजूनही असं सैलसरच वाटतंय, तर इथे उरलेलं बेसनसुद्धा यामध्ये मी घालते। तर आतापर्यंत यामध्ये मी 2 वाट्या बेसन घातलं आणि मळून घेतलं। यावरती आता 1 चमचा तेल घालायचं आणि पुन्हा मळायचं आहे। तर 2 वाट्या कोबीसाठी मला इथे 2 वाट्या बेसन लागलं आहे। आता हाताला तेल लावून घेतलं आहे आणि याचे आता आपण रोल बनवून घेणार आहोत। तर असे याचे रोल बनवून घ्यायचे। तर इथे याचे मी 2 रोल बनवून घेतलेत। आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे। तर इथे गॅसवरती मी एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे, त्यावरती चाळण ठेवले। चाळणसुद्धा मी तेलाने ग्रीस करून घेतले। यावरती आता हे रोल ठेवायचे। तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा वाफवू शकता या वड्या। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनटं या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत। तर इथे पहा, साधारण 12 मिनटं झालेत। आपण पाहूया। तर या वड्या पहा छान वाफवल्या गेल्यात आणि आकाराने सुद्धा आता थोड्याशा मोठ्या झाल्यात। आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि या वड्या पूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत। तर इथे आता हे रोल पूर्ण थंड झालेत। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया। तर इथे या रोलच्या अशा मी वड्या तयार करून घेतल्यात।
तर इथे आता सगळ्या वड्या मी इथे पहा कापून घेतल्यात. आता या आपण डीप फ्राय करणार आहोत. तुम्ही याला फक्त फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता. 2 चमचे तेलामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता घालून त्यावरती तुम्ही या वड्या घालून फोडणी देऊ शकता आणि तशाही या वड्या खूप छान लागतात. आज आपण या वड्या डीप फ्राय करणार आहोत आणि अगदी कुरकुरीत करणार आहोत. एका बाजूने फ्राय झाल्यानंतर या वड्या मी उलटून घेतल्यात. तर अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता मस्त रंग आला या वड्यांना. तर आपण काढून घेऊया. चवीला या वड्या अगदी अप्रतिम होतात. कोबीची भाजी मुलं खात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे वड्या बनवून त्यांना देऊ शकता. इथे मी टोमॅटो केचप बरोबर या वड्या सर्व केल्यात. तुम्ही कोणत्याही चटणी बरोबर खाऊ शकता किंवा अशाच सुद्धा या वड्या खूप छान लागतात. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशा ह्या वड्या खूपच मस्त होतात. आजची ही कुरकुरीत रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.